चला तर मंडळी, फक्त 2 चमचे तेलामध्ये तयार होणारा एकदम क्रिस्पी आणि हेल्दी नाश्ता तयार करूया। त्यासाठी इथे आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे। त्यामध्ये इथे मी शिमला मिरची, कांदा, कोबी, टोमॅटो आणि स्वीटकॉर्न घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर यामध्ये लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडेसे मिक्स हर्ब्स आणि ऑरिगॅनो घालायचे आहे। त्यानंतर एक चीजचा क्यूब घालायचा आहे। चीज घातल्याने याची टेस्ट खूप मस्त लागते, त्यासाठी नक्की घाला। चीज घातल्यानंतर 2 चमचे टोमॅटो केचप घालायचे। हे होममेड टोमॅटो केचप आहे। याची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की चेक करा। संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेऊया। तर इथे आपलं मस्त असं चटपटीत स्टफिंग तयार आहे। त्यानंतर शिल्लक राहिलेली पोळी घ्यायची, त्यावरची थोडंसं मेयोनीज लावायचं, टोमॅटो केचप सुद्धा लावू शकता। मेयोनीज सर्व बाजूने छान असं पसरून घ्यायचं, बनवलेलं स्टफिंग ठेवायचं आणि व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे याचा रोल तयार करून घ्यायचा। आणि हा रोल चिटकवण्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठाची स्लरी तयार करून घेतली, ती शेवटी लावून घ्यायची आणि हा रोल चिटकवून घ्यायचे। अशाच पद्धतीने संपूर्ण रोल तयार करून घेतले। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। तेल हलकं गरम झालं की हे रोल यामध्ये ठेवायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी होईपर्यंत हे रोल आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। तर इथे मी हे रोल जे आहेत ते दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी होईपर्यंत याला शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत। छान असा डार्क रंग आला की आता हे रोल आपल्याला काढून घ्यायचे आहेत। एकदम क्रिस्पी असे हे व्हेज रोल तयार झालेले आहेत। शिळ्या चपातीऐवजी तुम्ही ताजी चपाती सुद्धा वापरू शकता आणि टिफिनला सुद्धा तयार करू शकता। संपूर्ण रोल अशाच पद्धतीने तयार करून घेऊया। तर इथे मी संपूर्ण रोल तयार करून घेतले। एकदम क्रिस्पी असे हे व्हेज रोल तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।